नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज निघालेली आहे 2026मध्ये एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल भरती. तर ही माहिती आपण पूर्ण या यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया व्हिडिओ. तर एस-एस-सी कॉन्स्टेबल जाहिरात इथे त्यांनी नमूद केलेली नाही. 25,487 जागा जी आहे. पहिलं पद जे आहे जी-डी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी 25,487 आणि पहिलं जे पद आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF 616 पद आहे. आणि दुसरं जे पद आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF 14,595 जागा इथे आहे. म्हणजे सर्वात जास्त जागा इथेच आहे मित्रांनो. आणि तिसरं जे पद आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF म्हणजे 5,490 इथे जागा आहे. आणि चौथं जे पद आहे सशस्त्र सीमा बल SSB म्हणजे 1,764 जागा आहे. म्हणजे भरपूर कमी पद इथे आहे मित्रांनो. आणि जे पाचवं पद आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP म्हणजे 1,293 पदसंख्या आहे. आणि सहावं जे पद आहे आसाम रायफल्स AR 1,706 आणि सातवं जे पद आहे सेक्रेटरियल ऑफ सिक्युरिटी फोर्स SSF म्हणजे सर्वात कमी जागा आहे 23. एकूण टोटल जी जागा आहे 25,487. आणि ह्याची शैक्षणिक पात्र जर आपण पाहू तर शैक्षणिक पात्र जी आहे ती 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि शारीरिक पात्रता जर आपण विचार करू तर पुरुषांसाठी जनरल आणि SC आणि OBC 170 सेंटीमीटर तुमची उंची असणं आवश्यक आहे. आणि छाती जी आहे 85 आणि ST साठी इथे विशेष हाईटमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. तर 162.5 म्हणजे 162 तुमची हाईट असणं आवश्यक आहे. आणि छातीचा जर आपण इथे विचार करू 76.5 म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा मिळण्यात आलेली आहे. तर महिलांचा जर आपण इथे विचार करू महिलांसाठी जनरल SC आणि OBC साठी 157 सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक आहे. ST साठी सुद्धा इथे तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे. 150 सेंटीमीटर तुमची हाईट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आता वयाची जी अट आहे 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं वय 18 ते 23 वर्ष असणं आवश्यक आहे. म्हणजे ही जी डेट त्यांनी इथे दिलेली आहे 1 जानेवारी 2026ला तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते 18 ते 23 इथे पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये SC आणि ST साठी तुम्हाला 5 वर्ष इथे मिळणार आहे. आणि OBC जर प्रवर्गातून तुम्ही अर्ज करत असेल तर तुम्हाला इथे 3 वर्षाची सूट इथे मिळणार आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारत आहे. आणि जे जनरल आणि OBC साठी इथे फीचा जर आपण विचार करू तर फक्त 100 रुपये फीस इथे आहे. SC आणि ST एक सर्व्हिसमॅन महिला यांना फी नाही आहे मित्रांनो. आणि ऑनलाईन जी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. ऑनलाईनची अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025 आहे. रात्री 11 वाजता ही ऑनलाईन प्रणाली बंद होणार आहे. आणि याची जी परीक्षा पद्धत आहे ती CBT आहे. CBT 1 सुद्धा होऊ शकते किंवा CBT 2 सुद्धा होऊ शकते किंवा एक पेपर सुद्धा असू शकते. ह्यांनी इथे काही दिलेलं नाही. तरी सुद्धा पेपरची जी डेट आहे ती फेब्रुवारी-एप्रिल 2026 पर्यंत होऊ शकते. तर ही माहिती तुम्हाला कशी आवडली मित्रांनो? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहेत तर मला नक्कीच कमेंट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. चला मित्रांनो, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.